थँक्यू सो मच विराज. त्याचे पिताश्री देखील या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. तर यस प्रशांत ठीक आहे. मग प्रशांत आणि त्याच्याबरोबर राजन सोना यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत होतो. मग स्वतः श्रीकांत मुळीक या स्पर्धेच्या माध्यमातून सूत्रसंचालन करतोय. माझ्याबरोबर योगेश भाग यांना देखील आपण पाहतोय गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये. तर आमचे गुरुवर्ग आज राजकोटला आहेत. आज जर पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स आंध्र प्रदेश या ठिकाणी प्रवीण अर्जुने सरांना देखील आपण पाहतोय. राजन यांनी उल्लेख केला सकाळी की खेळाडू महाराष्ट्राचे दौरे करतात, महाराष्ट्राच्या बाहेर जातात. आता कॉमेंटेटर देखील बाहेर जाऊ लागले आहेत. विशेषतः प्रशांत पुजारी यांचा प्रवास निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आज जर पाहिलं व्हॉइस ऑफ कळंबोली नव्हे, व्हॉइस ऑफ पनवेल रायगडचा आवाज सगळ्यांचा गोड आवाज बनू लागलेत. प्रशांत पुजारी आज मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपण त्यांचा आवाज ऐकतो आहे. क्रिकेट स्पर्धेमध्येच नव्हे तर राजकीय इव्हेंट्समध्ये देखील आपण प्रशांत पुजारी यांना बघतो, अग्रेसर स्थानावरती पाहतो आहे, ऐकतो. अगदी कुस्ती क्षेत्राचं समालोचन देखील आम्ही कामोठीच्या मैदानावरती पाहिलं, काय जबरदस्त. तर येस सो दॅट प्रशांत पुजारी यांना देखील आपण पाहतोय. तर येस ना बाहेर थोडंसं मैदानाकडे जाऊया. चित्ते चेंडू फळीचं कुरुक्षेत्र, या कुरुक्षेत्राचा घमासान आपण पाहतोय. एकीकडे पहिलाच बॉल फिरकीचा जादूगर म्हणून त्याचा नामोल्लेख सातत्यानं होतो. तो आयुष मेहता मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. सचिन कारभार आपण पाहतोय इथे मैदानावरती यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणखीन एक मॅच सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. दुसऱ्या फेरीतील तिसरी मॅच SK करिश्मा त्यांच्या विरुद्ध आर्यन्स हा संघ पाहतोय. वा, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. मग आयुष मेहता त्यावेळेस गोलंदाजी करतात ना, त्यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील घर घर फिरतात. ही गोलंदाजी खासियत राहिली आहे. आर्यन्स आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्याबरोबर पाहणा पहिलं षटक आयुष मेहता यांच्या हातामध्ये सोपवलं. अगदी कळंबोली प्रीमियर लीगमध्ये देखील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आयुष मेहताची जादू पाहिली. हो, टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. तारक मेहता आपण पाहतो, इथे आयुष मेहता आहे कळंबोलीचा. तो मोठू होता, हा छोटू आहे. अगदी पहा यावेळेस चेंडूला आता यावेळेस दाखवलंय का असं मला पाहायचं आहे. बरोबर इथे पहा पंचांचं बोट आयुष. राजा पाटील यांचं देखील आदरण नावून घेतलं आणि त्यांचे बंधू प्रयेश पाटील यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. इथे जबरदस्त व्यक्तिमत्व आपण मैदानावरती देखील पाहतो सातत्यानं. त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. 0 या धावसंख्येवरती पहिला झटका मिळवून दिला आहे SK करिश्मा या टीमचा. आर्यन्स या टीमनं आयुष मेहताची जादू बोलू लागली आहे. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. आयुष्य गोलांसाठी तयार. आज आयुषची बोलबाला या मैदानावरती आपण सातत्यानं पाहतोय. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूने देखील आपल्या नावाची दखल घ्यायला लावली आहे. हो, काय बॉल फेकलाय, बॉल समजतच नाहीये. इतका चांगला आणि सुंदर अप्रतिम बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. जणू काय यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्या दोघांमध्ये सामना चालू आहे की काय असा देखील प्रश्न पडलाय. कारण एकही बॉल बॅटरच्या बॅटला ब्रश झालेला नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी आयुष मेहता यांची पाहतोय.
एक चेंडू मिडल षटक फेकलं गेलं, जाणार का? होय, येस, उत्तर आलंय हो. या स्पर्धेमधील पहिला गोलंदाज आयुष मेहता आपण पाहतोय, ज्याच्या नावावरती मिडल षटक आपल्याला पाहायला मिळतंय. वा, काय जबरदस्त गोलंदाजी. केलंय ना टायमिंग सांगा. आयुष मेहता एकीकडे पाहिलं तर इथे तारक मेहता उलटा चष्मा. इथे ना अमन आज मैत्री आहे, कारण आयुष आणि अमनची मैत्री खूप चांगली राहिली. आज जागतिक मैत्री दिन आहे. खरं तर मैत्री दिनाच्या देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मैत्रीविषयी देखील आपण चर्चा करणार आहोतच, पण तत्पूर्वी मैदानामध्ये जातोय, सचिन कारभार यांना पाहतोय. बघा, आणखीन एक जबरदस्त खेळाडू. अगदी सांगायला गेलं तर या खेळाडूच्या नावावरती देखील एक टू व्हीलर बाईक आपण पाहतोय नमो चषकाच्या माध्यमातून. ओहो, या चेंडूमध्ये हवा भरली आहे, परंतु इथे झालं काय? स्विंग होतोय टप्पा पडल्यानंतर. पंच पाहतील जरूर, इथे होणार का? येस, बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. एका धावेनं ना आता कुठेतरी संघाचा श्री गणेशा झालाय. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळतीये. खरं तर श्री गणेशा जर म्हटलं तर आज संकटची चतुर्थी देखील आहे. अगदी पाहिलं आज संकष्ट चतुर्थी देखील आपण सर्वांना शुभेच्छा देऊया. आणि पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जातो आहे. ओहो, यावेळेस स्टँड अँड डिलेव्हर जागेवरती उभं राहून या चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. तो आहे पाठीमागच्या वर्षीची रबल बॉल क्रिकेटची स्पर्धा निश्चितपणे हंगाम आपण पाहायला अख्खी पण चांगला गाजवला होता, परंतु इथे झालं काय? आता पात्र ऑफ स्पिन केला जातो आहे. अगदी चेंडूमध्ये थोडीशी हवा देखील भरली गेली जातोय, थोडासा चेंडू फ्लाय देखील होतोय. एसटी रक्षकाचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. काय वॉट कमबॅक, कमबॅक सुंदर आणि प्रतिम राहिलं आहे. सचिन पुन्हा एकदा गोलसाठी तयार होत आहेत. स्टेप ऑफ झालेत, पावलांचा उपयोग केला, परंतु थोडासा चेंडू मागे घेतला, जिथे एक धाव मिळती आहे. स्वतः या चेंडूला फॉलो करतात, चेंडूची उचल करतायत. तत्पूर्वी मिळेल फक्त आणि फक्त एक. संघाची एकूण धाव संख्या 1 गडी बाद 8. प्रशांत 8 म्हटलं की समालोचन करत असताना मी किती वेळा तरी म्हणतो, कोण लावेल कोणाची वाट. तर धाव संख्या झाली 8. अगदी अमन देखील म्हणतात, वाट ज्याचीच लावली गेली जाणार, जो इथे खराब कामगिरी करणार. इथे पहा पुन्हा एकदा थोडासा फसवा चेंडू पाहायला मिळतो आहे. आयुष्य मैदानावरती या चेंडूवरती येत आहेत. अप्रतिम फेकी देखील त्यांची राहिली आहे. फक्त आणि फक्त एक धाव मिळती आहे. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या थोडीशी वधारताना पाहायला मिळते आहे. 1 गडी बाद 9 धावा. करिश्मा या टीमला करिश्मा दाखवता आलेला नाही आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत, दुसऱ्या षटकामध्ये एक चेंडू बगळता, बाकीच्या चेंडूवरती खराब कामगिरी पाहायला मिळते आहे. अकिबला पाहतो खेळपट्टीवरती. सचिन गोलंदाजीसाठी तयार, पावलांचा उपयोग केला मनगटाच्या साह्यानं. आता मात्र या चेंडूला फिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावण करता. पाहतो पहिल्या सामन्यामध्ये रॉयल या संघाला हरवलं, तर दुसऱ्या सामन्यामध्ये
कैलाशला पाहतोय. कैलाश आपण पाहतोय. कैलाश गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. इथे पहा कैलास यांचा पहिला बॉल खराब. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. करिश्मा या टीमला करिश्मा करावा लागेल. आर्यन्स टीम आपण पाहतोय या संघाकडे देखील तोफखाने आहेत. या संघामध्ये देखील एक से बढ़कर एक बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन कारभार सारखा ताकदवर खेळाडू, प्रेश पाटील सारखा खेळाडू या संघामध्ये आहे. पण तो इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं या चेंडूला उडवला. जितकी उंची तितकीच लांबी. जणू काय आकाशाला गवसणी घालत बुक्की टिंगूळ आणणारा सूरज चव्हाणचा ब्रँडेड षटकार. कैलासवरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. इथे धडपड करावी लागेल, झगडावं लागेल. विजय हा मागून मिळत नसतो, त्याला धडपड करावी लागते आणि धडपड सर्व काही करावं लागतं आणि ते धडपड करण्यासाठी सज्ज होतील का? हो, पुन्हा एकदा जोरकस फटका मारायचा होता तो इथे झालं काय? पुन्हा एकदा लाईन खराब. आणखीन एक बॉल वाईड. एक धावसंख्या एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती. 23 धावा. कैलास कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळत आहेत. जिथे आयुषनं गोलंदाजी केली, सचिननं केली, परंतु कैलास थोडेसे दडपणाखाली. आणखीन एक चेंडू उडवलाय. आली रे आली, आता तुझी पाळी आली हे सांगत असताना बॅटर या मैदानावरती आणखीन एक लगावलाय षटकार. एकोणतीसला एक का बॅटिंग या मैदानावरती केली जाते. बॅटरचं ना कौतुक करावं लागेल. अगदी जर पाहिलं तर 2 चेंडू खेळतात. या षटकामागील दोन्ही चेंडूवरती षटकार लगावलेत. तर हेच मी विनंती करेन सुपर माऊली आणि त्यांच्या उपेक्षामध्ये DJ माऊली आहे. येस अगदी सुपर माऊली आणि DJ माऊली. चला दोन्ही संघनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. बरं इथे झालं काय? लोहा गरम था, लोहे पे हथौड़ा मारा, लोहे को तोड़ दिया धड़ाम. मग त्यानं दाखवून दिलं मी देखील कमी नाहीये. आमचा हातोडा पण गरम होता ना. येस. तर 29ला 2 आपण पाहतोय. एकोणतीसला 2 आपण पाहतोय. कैलासचं कौतुक करावं लागेल. आज प्रत्येक जण ना इथे एन्जॉय करण्यासाठी आलाय. आज सुपर संडे आहे. रविवारचा दिवस म्हणणं सुट्टीचा दिवस आहे. इथे प्रत्येकाला फक्त आनंद आणि आनंद घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आज तमाम क्रीडा रसिक देखील आपण या मैदानाच्या चहू बाजूने आपण पाहतोय. तुफान गर्दी, तुटुंब गर्दी मैदानाच्या बाजूने आपण पाहतोय. इथे त्याच वेळेला मग मुख्य मंचावरती प्रत्येक ठाकूर यांना देखील पाहतोय. कैलास यांच्यावरती केलं आक्रमण. इथेच होतोय काय? चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावन करता. कौतुक करावं लागेल. 35ला 2 या षटकातील 4 चेंडू फेकले, 3 चेंडू मागे षटकार आलेत. एका चेंडूवरती विकेट आली जरूर, परंतु कैला थोडेसे महागडे ठरलेत. चेन धावतो पेस परिवर्तन. इथे पाहायचं एक धाव तर मिळतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार का? परंतु पहा
इथे देखील दुसरी धाव पूर्ण केली आहे, कंप्लीट केली आहे. 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 37, लॉस फॉर 2 विकेट. एस सुपर माऊली या संघाचे संघनायक आपण पाहतोय. डीजे माऊली संघाचे संघनायक आपण देखील या बघा. सुपर से ऊपर सुपर डीजे माऊली सातत्यानं आपण खरं तर एकच टीम पाहतो, परंतु आज एकत्र खेळणारे खेळाडू आज एकमेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. ओ हो 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 हो, चेंडू गेलाय. आता मात्र कळमोली हायवेला 6 धावण करता. बॅटिंग राहिली आहे. तर सुपर माऊली संघाचे संघनायक आपण आहात. तर डीजे माऊली तर टॉस डीजे पोपेटा आणि डीजे माऊली मैत्री आणि सुपर माऊली का समालोचन करण्यासाठी मी पहिल्यांदा ही मॅच पाहतोय. करत असताना माझं देखील कन्फ्युजन झालंय की कोणता खेळाडू कोणत्या संघामध्ये आहे. तो सुद्धा एकीकडे प्रसाद ताऊला पाहतोय, तर दुसरीकडे आपण सूरज भोपडे रायझिंग स्टार. रेस टॉस जिंकलाय. टॉस सुपर माऊली रामायण कंपनी. सुपर माऊली म्हटलं की तिकडे रामाची टीम आहे आणि इकडे डीजे माऊली प्रसाद ताऊ यांची टीम आहे. तर येस धावसंख्या उभारले 43-44 धावांचं आव्हान गाठायचं आहे. तर 43-44 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं गाठलं गेलं जातं आहे याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती तुर्तास मी श्रीकांत मुळीक इथे थांबतोय आणि तुमच्या समोर जोडतायत राजन सोना. कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे पहा नीट. आदित्यप्रिया लॉजिस्टिक आयोजित हॅलो किड्स फ्री स्कूल चषक 2026. नाही तसं काय नाही, मला माहित नाही ना. मी ओरडत राहिलो कुठे. हेलो, थैंक यू सो मच रामकृष्ण हरी. कुछ भी हो जाए डोंट वरी. अब तक आप सुन रहे थे एक बहुत ही बेहतरीन आवाज के मालिक पश्चिम महाराष्ट्र की खनक रखने वाले श्रीकांत मुळीक उर्फ चीकू. अब यहाँ पर मुझे न्योता दिया गया है सेकंड इनिंग के लिए. मैं फिर एक बार आप सभी का स्वागत करता हूँ आदित्य प्रिया लॉजिस्टिक प्रस्तुत हेलो किड्स प्री स्कूल चषक 2026 में. आदरणीय श्री दीपक शेठ चौहान इनके माध्यम से दी गई है शुभेच्छा कलम के सभी क्रिकेटर्स के लिए. बरसाती क्रिकेट जहां पर चमचमाती ट्रॉफियों के साथ एयर फ्रायर्स भी है, बेस्ट फील्डर्स के लिए आयन यानी इस्तरी भी रखी गई है और मैन ऑफ द सीरीज के लिए स्मार्ट टीवी जिसे आप घर में लगाकर अपना ही मुकाबला मेरे हिसाब से आप लाइव तो नहीं पर रिपीट टेलीकास्ट में ज़रूर देख पाओगे और आने वाले दिन में लाइव भी. तो रिलैक्स होकर आपके लिए आपका पूरा ख्याल रखा गया है और यही खासियत होती है कुछ विपरीत करने का, कुछ अलग करने का. क्योंकि सारे अगर स्पोर्ट शूज़ टी शर्ट ऐसे रखते ही हैं, काफ़ी हद तक वो भी काम आता है, लेकिन दीपक सर की सोच है कि कुछ ऐसा दीजिए जो खिलाड़ी के साथ साथ उनके घर में भी उनके घर पर परिवार के काम आ सके. तो ये सोच होना बहुत ज़रूरी है. देखिए एक स्पोर्ट शूज़ हम देंगे वो खिलाड़ी पहन कर खेलेगा, लेकिन उसी के बदले जब हम आयन देते तो एक खिलाड़ी के जितने घर परिवार के लोग हैं उनके लिए सहयोगी रहेगा. ये उनकी सोच है, सोच की सराहना करता हूँ मैं. टीवी है, एयर फायर्स और साथ ही साथ स्मार्ट टीवी है. तो चलिए अंपायर आपने थोड़ा यहाँ पर फुर्ती करने का अभी खिलाड़ियों को आदेश देना है. थैंक यू सो मच. हमारे बीच अंपायर जुड़ते हुए प्रभात अंबोरे आप देख पाएंगे मेन अंपायर की भूमिका में और लेगिट के लिए अविनाश उर्फ रबाड़ा. रबाड़ा अविनाश उर्फ रबाड़ा दिग्गज खिलाड़ी. अब ये नई नींव रखी गई है आदरणीय श्री विजय सेठ खानोकर इनके माध्यम से. मेरे हिसाब से ये उनकी नई पेशकश है
अगर बात की जाए रबाडा की, और ऐसे ही उन्होंने नियुक्त किए, आप जूने काल में भी जाएंगे तो एक एक करके चुनिंदा सितारे जो आज रॉयल कहलाती है। बहुत बड़ी बात है, आप देख पाएंगे उनके पवेलियन की ओर में, जहाँ मिलिंद जी पाबरेकर आपको दिखाई देंगे। उनके जिन्हें खिलाड़ी वो भी वहाँ पर उपस्थित है हर संडे अपनी टीम को सपोर्ट करने के लिए। उनका क्रिकेट का एक फैन बेस भी बनते हैं, सपोर्ट भी बनते हैं। रोशन भाई हमें यहाँ से नजर आ रहे हैं, आदरणीय श्री विजय सेठ खानोकर स्वयं हमें नजर आ रहे हैं, संतोष दादा और अन्य और भी जो वहाँ पर उपस्थित है। आई बिलीव नितिन दादा भी वहाँ पर उपस्थित है। सभी का मैं धन्यवाद व्यक्त करना चाहूँगा। देखिए जुड़े हुए हैं, वो सुबह से वहीं बैठे हुए हैं, क्रिकेट का स्वाद ले रहे हैं। मैं बताना चाहूँ ये अपनी टीम के लिए बैकबोन है, समर्थक हैं और प्यार चहीते सब कुछ है, आशीर्वाद भी है क्योंकि बड़े हैं जरूर। तो गेम इज ऑन एंड पहली गेंद निखिल करके रिपीट मोड पर अपने आप को डालकर रखा हुआ है और ये मोड चेंज ना हो ऐसी हम भगवान से कामना करते हैं। क्या बात है, पहली गेंद और पहला ही गेंद पर कमाल का छक्का। ये 48 पर रुके थे अमन, 48 पर। बट आज नहीं, मैं बताना चाहूँ 12 गेंदें 48 पर इनकी विकेट गिरी थी। बट आज वो चाहते हैं कि भले ही निजी स्कोर में अर्धशतक आया नहीं, बट आज टीम को किस प्रकार से जीत दिलानी है और स्कोर बोर्ड में उनके व्यक्ति खाते में अगर लगभग 150 रन क्यों ना हो जाए तो कैसे बनेंगे, तो ऐसे बनेंगे। रिपीट मोड पर डाल दिया खुद को, जहां छोड़ा वहीं से शुरुआत। क्या बात है, रितेश यादव पर इल्जाम लगाया थोड़ा, आपको शायद आपको कोर्ट में जाना पड़े। एक और पिक्ड अप वेरी वेल। एक बात, क्या बात है, यहां पर कोर्ट नेम वाइज बुलाया जा रहा है। निखिल जबरदस्त, निखिल बेमजाल, मजा आ रहा है। फॉर्म, वेरी डेंजरस फॉर्म। लुक एट हिम, मेरे हिसाब से थोड़ा जल्दी कर गए। मिस टाइमिंग इसलिए हो गई क्योंकि पहले ही वो थोड़ी तरीके से शफल होकर नीचे की तरफ झुक गए थे, और एल्स लाइक अगर रुके रहते, चेस्ट लेवल पे बॉल थी, फाइन को क्लियर कर सकते थे। 3 गेंदों की समाप्ति हो चुकी है, जहां पर 2 खराब आई, 2 लगातार छक्के आए, मजा आ गया है। बस उठाने का प्रयास किया था, स्ट्राइक अपने पास रखी है। इस बीच कोई रन नहीं लिया, डॉट बॉल की समाप्ति। वो जानते हैं उनका उपस्थित रहना कितना महत्वपूर्ण है। कैलकुलेशन कुछ ऐसा है जहां पर 2 6 आए, 2 वाइड है, फिर 2 डॉट आए हैं। गेंदबाज की भी तारीफ करना चाहूंगा, लेकिन सॉरी कमलेश, आज जो हिसाब से निखिल का फॉर्म है ना, इन्होंने झुका दिया हमें उनकी तरफ, फैन बना लिया अपना। और जो परफॉर्मेंस इनका रहा है ना, कसम से बस नजर ना लगे, ऐसे ही चलते रहे, यही सब चाहते हैं। यहां पर टैप करना चाहते थे ऑफ साइड रीजन को, एक मेरे हिसाब से ये ना थोड़ा लगाना चाहते थे एक तमाचा शायद गेंद पर वो सक्षम रहे नहीं, उतना मौका नहीं मिला, पर स्ट्राइक जरूर रोटेट हो गई। सचिन खारवार द परफेक्ट एथलीट, कूल डाउन प्लेयर है एकदम। ये दिखने में जितने शांत हैं उतना ही उत्पात मचाते हैं मैदान पर, उतना ही आतंक मचाते हैं मैदान पर। अक्सर इनकी बल्लेबाजी आप देखिए, इनकी फ्लिक मूवमेंट हो, रिस्ट मूवमेंट हो, स्टैंड एंड डिलीवर जो ये करते हैं, बढ़िया गेंद पर अच्छी परख, अच्छी नजर। जैसे कहा मैंने जगह पर, यहां जरूर अमन खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता होगा, वो फलों की टोकरी में, पर यहां पर योद्धा को देखकर प्रहार करता है। साहस बढ़ाइए, आप मेरे साथी हो, ऐसा कहा है निखिल करके ने उनसे। और साथी के वार पर और तीखी वार गेंदबाज के सीने पे देने के लिए यहां पर सक्षम है, तो वो खिलाड़ी सचिन खारवार दिखा रहे मैदान पर।
नए गेंदबाज अभिजीत आ चुके हैं जिन्होंने बल्लेबाजी में कुछ स्कोर जुटाने का कार्य जरूर किया, 2 सिक्सेस दगाए। अब अपने उसी स्कोर को बचाना है, उन 12 रनों को बचाना है, क्योंकि पहली ओवर में तो 21 खर्च हो चुके हैं लगभग, और ये बहुत ही महत्वपूर्ण थे। पहली ओवर में इतना बड़ा स्कोर आना खतरे की घंटी साबित हो सकती है एसके साउंड्स एंड करिश्मा 11 के लिए। गति अच्छी रही पर दिशाहीन यहां पर अंपायर दर्शाते हुए वाइड का इशारा। एक्सट्रीमली सॉरी एसके करिश्मा ये टीम, मेरे से थोड़ी गलती हुई क्योंकि एसके साउंड्स भी है, एसके करिश्मा, और दोनों एलआईजी से बिलोंग करते हैं, हमारी टीम से, हमारे इस क्षेत्र से बिलोंग करते हैं। तो एसके एंड करिश्मा 11, अभिजीत लंबाटे। करिश्मा को कोई करिश्मा करना होगा, बट दैट्स एन हेलीकॉप्टर स्कूप। What a fabulous, a phenomenal shot by Nikhil Karke. फटाफट जैसे भी हो पर सामने को जीतना है, मुकाबले को जीतना है, और फटाफट पवेलियन में आके जल्लोस कर रहे हैं, ऐसे कुछ मंशा है बल्लेबाज निखिल कड़के की। और एक और बार प्रयास किया था, सबके मन से हार निकली है, क्योंकि वो जानते हैं रडार था उनका, जरूरी रडार था, पर गति गेंद में अच्छी रखी थी। गेंदबाज की भी तारीफ कर लीजिए। चलिए अगले मैच का टॉस जरूर यहां पर हो चुका है। मेरे साथ सुपर माउली, लो फुल टॉस, सचिन कारवार इन स्टाइल, क्लियरिंग द फैंस एंड बॉल आउट ऑफ द पार्क। थैंक यू सो मच। क्या बात है, आज ये जो जोड़ी बन के आई है ना, बहुत जबरदस्त जोड़ी है, बेमिसाल जोड़ी है। आतिशबाजी कर रहे हैं मैदान पर। फ्रेंडशिप डे में एक नई बुनियाद रखी जा रही है आर्यंस की ओपनिंग पेयर की ओर से। एक तरफ निखिल कड़के, दूसरी तरफ सचिन कारवार। आज देखिए हैप्पी फ्रेंडशिप डे, पर सामने कोई आपका दुश्मन नहीं, वो भी दोस्त है। थोड़ा तो यहां पर नरमी दिखाइए, शायद नहीं नहीं नहीं। क्या बात है, डाइवर्शन किया है, बस फाइनल को किया है क्लियर और लगाया छक्का। से बैटिंग पेयर की ओर से सचिन कारवार, निखिल कड़के। ओ हो क्या बात है, धोनी भैया स्टाइल में किए हैं फिनिश। अरे भैया दिलवा जीत लिए है ना सभी का। एक बार जोरदार तालियां इस ओपनिंग पेयर के लिए।